पास आहे आणि मला 20 वर्षाचा मिळाला. काही काय झालेलं, प्रमोशन झालं आणि पुन्हा रिओशन झालं असं ते बोलतात, पण मी कंटिन्यू सेवेत ते आहे ना 20 वर्षाच्या. म्हणजे तेवीस झाली मला आता, 24 पूर्ण. तुम्ही पदोन्नती नाकारली होती? मी घेतली 2 वर्षांनी, पण ते काय झालं, मला लांब जायचा त्रास व्हायला ना, म्हणून मी रिओशन मारली. पदोन्नती नाकारल्यानंतर प्रशासनाचे काही अधिकार आहेत, पण ते ठीक आहे, प्रशासनाचे अधिकार असतात, पण तसं कोणी असं स्ट्रिक्टली त्याचं हे करत नाही. मला किशोर पाटील सरांना सांगितलं, तुमचे जे डेप्युटी आहे ते जे प्रकरण आहेत अशा प्रकरणं त्यांच्याकडे घेऊन जायची आणि सामोपचाराला सुरुवात करायची सगळ्यांच्या माध्यमातून. शासन निर्णय तसाच आहे, जर एखाद्याला पदोन्नती नाकारली असेल तर त्याला ते तसं पनिशमेंट करू शकतात, पण शक्यतो करत नाही, कुठलंच प्रशासन, जिल्हा प्रशासन करत नाही. तरी सुद्धा तुम्ही स्वतः वैयक्तिक आणि किशोर पाटीलचं डेप्टी शिवजनरल यांना भेटून त्याबाबत त्यांनी अनेक कर्मचारी जे सर साहेब उपाध्यक्ष साहेबांसकडे भरपूर कर्मचारी आहेत, त्यांची 20 वर्ष आणि 30 वर्ष झालेली आहेत, त्यांना कालबद्ध पद्धतीचा लाभ मिळत नाही. आपलं जे 20 आणि 30 वर्षाच्या कर्मचारी जे प्रकरण आहे, आपण स्वतः हातात घेतो. स्वतः सचिव होते देवस्थानीकर साहेबांनी आपल्या केलेलं, त्याच्यावर तुम्हाला शासन निर्णय दिलेले आहेत आणि ते निवेदन कशा पद्धतीने सांगितलं. जसं मुळात कालबद्ध पद्धती आणि शैक्षणिक पात्रतेचा काही एक संबंध नाही, आणि काही जिल्हा परिषदेमध्ये, म्हणजे आमच्याकडे जिल्हा परिषदेमध्ये तशा पद्धतीने दिलेले आहेत कालबद्ध, आणि त्याच्यामध्ये वेतन श्रेणी सुद्धा एस, पहिली वेतन श्रेणी S1, त्याच्यानंतर S3, 10 वर्षानंतर S3, 20 वर्षानंतर S6 आणि 30 वर्षानंतर S8 हे द्यावीच लागते. आणि जे काही शासन निर्णय त्याच्यामध्ये काय असं नमूद नाही, तुमच्या जिल्हा प्रशासनाने जे केलेली कारवाई त्याच्याबद्दल जे मार्गदर्शन मागवलेलं आहे त्याच्यासाठी काय तोडगा काढायचा मी किशोर पाटील सरांना बोललेलो आहे. अशा पद्धतीचं निवेदन आणि शासन निर्णय मी त्यांना दिला. 2017चा एक विषय कसा आहे, 40 परिचय आहेत आपले, तर त्यांचं कोर्टात पण केस आहे आणि तालुक्याचे काही अडचणी असतील सांगा. 2017 मध्ये काही लोक थांबून उभे राहिले. पाटील सरांनी मला तुमचा विषय सांगितलेला होता, त्याच्यामध्ये असेल न्यायप्रविष्टाचं प्रकरण असेल, कुठलंच प्रशासन त्याला हात लावत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे न्यायालयात ज्या विषयावर तुम्ही न्यायालयात अपील केलेलं आहे ते जर परिपूर्ती होत असेल आणि शासन त्याच्यामध्ये तयारी दर्शवत असेल, तसं उपसचिवांचं पत्र काय आहे ते वाचून पाहावं. आणि जर शासन तुम्हाला सामावून घ्यायला तयार होत असेल तर तुम्हाला ती केस विड्रॉल करावी लागते, असं म्हणजे माझे तर अनुभव अशा पद्धतीचं पद्धत आहे. जर तुम्ही ते न्यायालयातून जर निकाल पाहिजे असं म्हणत असतील तर प्रशासन त्याच्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत त्याला हात लावत नाही, म्हणजे प्रशासन सामावून घेतलं का सामावून घेतील का, म्हणजे माघार घेतला तर तो जो विषय आहे तो विषय तुमचं जे न्यायप्रविष्ट केलेलं जो काही समजा न्यायालयात दाखल केलेलं जो याचिका आहे, तो याचिका क्रमांक घेऊन आपण, माझी विनंती आहे की आपल्यापैकी आपण किती 17 जण आहेत, 40 जणातले किमान 4 प्रतिनिधी आम्ही ज्यावेळेस पुढच्या वेळेस मुंबईला येऊ म्हणजे मंत्रालयात, त्यावेळेस त्या 40 जणातले 4 जण आहे आपण आपला विषय पठाण साहेबाच्या कानावर आणि ग्रामविकासचे जे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन याच्यामध्ये काय तोडगा काढता येते. जर आम्हाला सामावून घ्यायला तयार असतील तर आम्ही केस विड्रॉल करू, अशा पद्धतीचं आपण तिथे लेखी देऊ आणि त्या पद्धतीने पुढील कारवाई करू. म्हणजे महासंघाच्या माध्यमातून आपल्याला शासन स्तरावरच तो विषय मांडावा. त्यासाठी आपण जे 40 जण आहात त्याच्यामध्ये किमान 4 जण प्रतिनिधी म्हणून तिथे समोर उपस्थित असणं आवश्यक आहे. म्हणजे 40 जणांमध्ये आपले संघटित आहेत का हे लोक आपल्या संघटनेमध्ये? प्रश्न घे थांबा नाही, म्हणजे आहेत, म्हणजे ते संमती आहेत का त्यांची आपल्या बरोबर?
हा? हा म्हणजे त्यांचे ते अरे तुरीची बातमी करतात अजून असे आहेत अजून. काय त्याच्यात आपल्याला तर याचे म्हणजे हे समजतात आपल्याला. काय वरिष्ठ आहेत काही संघटनेमध्ये काही यांना आपण सांगत नाहीत, काही आपण स्वतःहून करतात. 4 जण स्वतःहून जाणार, शिव नाही भेटणार असं मी तर नजरेने बघतोय आणि ऐकतोय सुद्धा. हे काय 40 जण एकत्र गेले किंवा 4-5 जण गेले एकत्र तर होईल. मागच्या मीटिंगला तुम्हाला सांगितलं होतं का यातले 4 लोक घेऊन सांगितलं होतं तुम्हाला ना. ते लोक आले का तुमच्याबरोबर? मला माझी तशी विनंती आहे का तुम्ही 40चे 40 जणांना बोलवा आणि जाताना तुम्ही 4 जणांना घेऊन जा. हा, म्हणजे ते- मीटिंगला येत नाही असे तरी येतील. सर्वप्रथम त्या 40 जणांचं म्हणजे आता एक मत आहे का तो पहिले बघा ना. हा महत्त्वाचा पहिले एक प्रश्न. मत आहे का. त्या 40 जणांचं जर एकमत झालं नाही तर मग त्याच्यामध्ये एकमत नसल्या संघटना त्याला पुन्हा असं ते 40 जणांचं एकमत ह्या विषयावर झालं पाहिजे की जर आम्हाला सामावून घेत असतील आणि ज्या सरळ सेवेच्या परिसरांना ज्या काही सेवा शर्ती लागू आहेत